हॅलो. सुस्वागतम. उपस्थित सर्व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. सुरुवात होते आजच्या या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवसातील पहिला सामना. संतोष इलेव्हन थारावाडी वर्सेस बीसीसी कोंबे. या दोन संघादरम्यान पहिला सामना. कुठल्याही परिस्थितीत संध्याकाळी 4 वाजता अंतिम सामना खेळवायचा आहे. त्या दृष्टीने प्रत्येक खेळाडूंनी सहकार्य करायचं, प्रत्येक टीमनी सहकार्य करायचं, कारण सकाळपासूनच पावसाचं वातावरण आहे. त्यामुळे त्या अगोदरच आपल्याला सर्व सामने सुरळीतपणे पार पाडायचे आहेत. तुमचं सहकार्य अतिशय मोलाचं आहे. त्या दृष्टीने पहिला सामना दोन्ही पंच लगेचच सुरुवात करतील आणि मग दुसऱ्या दिवसाच्या या थराला सुरुवात होईल. 40 वर्षावरील तरुणांचा हा क्रिकेट स्पर्धेचा थरार सुरू होतोय. कालच्या सामन्यात अनेक खेळाडू या ठिकाणी खेळले, आपला परफॉर्मन्स दाखवला. 40 काही काही खेळाडू तर 20-20, 25-25 वर्षानंतर मैदानात उतरले. तरी सुद्धा त्यांची ती चपळाई, त्यांची जिद्द, त्यांचा आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळाला. तरुणांनाही लाजवेल असा खेळ प्रत्येकाने केला. मग एक स्पर्धा सुरू झाली. एक उत्कंठावर्धक सामने सुरू झाले. प्रत्येक संघ मग जिद्दीने खेळण्याचा प्रयत्न करू लागला. जसजशी स्पर्धा ही अंतिम टप्प्यात गेली आहे, तसतसं मात्र मग वेगवेगळ्या व्यूहरचना तयार झाल्या आणि मग संध्याकाळी साधारण एक 10-11 मॅच संपल्यानंतर संध्याकाळी पावसाच्या वातावरणात कालचा दिवस संपला. आजही टू बी कंटिन्यू स्वरूपात स्पर्धा सुरू होते. कालही अशाच प्रकारचं वातावरण संध्याकाळी होतं. तसंच वातावरण आत्ताही आहे. म्हणजे टू बी कंटिन्यू कालच्या वातावरणातच आपण सुरुवात करतोय. पहा, पंचांनी आपल्या जागा घेतल्या. क्षेत्ररक्षक हळूहळू या ठिकाणी क्षेत्ररक्षकही आपापल्या जागा घेत आहेत. दरम्यान जरा बाबा नार्वेकर थोडी घाई करा. आपण सुरुवात करूया पडापड पडापड. गौरीशंकर नार्वेकर यांचा संघ आहे. नार्वेकर त्यांना दिसतात. कालचा त्यांनी घेतलेला एक उत्कृष्ट झेल अगदी पाहण्यासारखा होता, किंवा कव्हर बाउंड्रीवरून मारलेला एक थ्रो ते वाखाणण्याजोगा होता. वैभव चेंडू तिरुपती कडून सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. पाहूया, शब्बीर कासू हा सेक्शनचा काम होता, तर चेंडू अडवता नाही, वेगाने जाणारा चेंडू होता. ओव्हरपिच चेंडू होता, परंतु बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न केला, त्यात अयशस्वी झाला. प्रेक्षकही तो कळला नाही. धाव अशीच क्षेत्रात गेली होती. फुलटॉस चेंडू होता, परंतु लेग स्टंपच्या खूपच बाहेर. पंच त्याला दंडित करतायत. ते एकच धाव मिळते. पण अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागणार आहे. वातावरण अतिशय शांत आहे. दुपारच्या सत्रात मात्र मग वारा जोरदार वाहू लागतो आणि मग गोलंदाजाला थोडीशी साथ मिळते. त्यावेळी उभ्या बॅटने खेळून काढलेला आहे. पाहूया, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, वन बाउन्स चेंडू अडवतोय. दुसरा 2 धावा पूर्ण केली. थोडस तेव्हा ते त्या ठिकाणी रोहिदास आहे, रोहित नार्वेकर आहेत, प्रयत्न करतात. बरेच दिवसांनी आहेत, त्यामुळे थोडीशी पुन्हा एकदा त्या पद्धतीने चेंडू टप्पा पडला तर लेग फिरून जातोय. पंचायत संदीप वारीक दंडित करतात आणि त्यामुळे एक धाव अतिरिक्त स्वरूपात मिळते. धावसंख्या मात्र हळूहळू 5. आणि पुन्हा ओव्हरपिच चेंडू फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न त्यात अयशस्वी होतोय. चपळाईने एक धाव मिळते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. संजय आणि जय. संजय हा एक महत्वाचा फलंदाज आहे. त्या पाणेरी संघाचा उत्कृष्ट अशी फलंदाजी करतो, जोरदार फटके लगावतो. परंतु पाहूया, वैभव नार्वेकर शॉर्ट पिच चेंडू जोरदारला मारलेला आहे. मिड विकेट बाउंड्रीला जी चेंडू जाते त्या ठिकाणी धावत जाऊन श्रीकांत चेंडू अडवतोय. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षक श्रीकांत आहे. उत्कृष्ट थ्रो करण्याचे तरबेज आहे. सॉरी, थारवाडी थारवाडी तळेवाडी.
वैभव उजव्या हाताने टॉस जोरदार तटवर बॅट थोडीशी उशिरा आली. थेट यष्टींवर जाऊन चेंडू आदळतोय. पहिला धक्का बसतोय थारळवाडी संघाला. धक्का फलंदाज थारळवाडी संघाचा समीर बाद होतोय. फुल टॉस ओव्हर पिच चेंडू होता. अगदीच बॅट खाली पडलेला हा चेंडू जोरदार तटवायचा परंतु बॅट थोडी उशिरा आली. चेंडू थेट यष्टींवर जाऊन आदळला आणि दिवाकर दिवाकर पहिल्या षटकात यश मिळवून देतोय आपल्या संघाला वैभव. वैभव नार्वेकर एक 7-8 पावलं धावल्यानंतर स्वतःच्या उजव्या हाताने आणि पंचांच्या डाव्या बाजूने म्हणजे राईट आर्म ओव्हर द विकेट असा मारा असणार आहे तो वैभवचा. समोर आहे वन डाऊन बॅट्समन दिवाकर धारवाडी संघाचा फलंदाज. पाहूया वैभव एक यश प्राप्त केल्यानंतर यावेळी मात्र चेंडू सर थोडासा धीम्या गतीने टाकला होता. वन बाउन्स चेंडू अडवला जातोय तो मिड विकेट बाउंड्री लाईनला आणि एकच धाव मिळते. या एका धावेने संघाचं पहिलं षटक संपतंय. सुंदर सुरेख षटक होतं. या षटकामध्ये 9 धावाही आलेत आणि एक फलंदाजही बाद झालाय. म्हणजे पहिले षटक ह्या दोन्ही संघांच्या बाजूने गेलं असं म्हणायला काय हरकत नाही. 9 धावा झालेत. 4 षटकांचा हा सामना असणार आहे. त्यामुळे 35, 36, 40 धावा सहज होऊ शकतात. पाहूया एक फलंदाज फक्त बाद झालेला आहे. माझ्या मते स्ट्राईक जास्तीत जास्त जर संजयकडे राहिलं तर मात्र जास्तीत जास्त धावा उभारू शकतात. पाहूया परंतु दिवाकरही मोठमोठे फटके मारण्यात अतिशय तरबेज. शब्बीर 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 कासू महाराजा चेंडू बॅटवर पायावर आदळतोय. एक धाव घेण्यासाठी धावले. पाहूया मात्र यात मोठी चूक होते. मोठी ओव्हर थ्रो होतोय. बॉल कलेक्ट करता आलेली नाही आहे शब्बीरला आणि तिथे एकही धाव नव्हती. तिथे 2 धावा मिळत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट बरेच दिवसानंतर मैदानात दोन्ही फलंदाज धावतायत. थोडासा व्यायामही होतोय. सकाळचं सत्र आहे. ओव्हर पिच चेंडू आता मिड विकेट बाउंड्रीला चेंडू मारला जातो. त्या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रमोदेश नार्वेकर आहे. त्यामुळे एकच धाव मिळते. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होताना दिसतंय अजूनपर्यंत कोंबे संघाकडून. संजय शब्बीरचा चेंडू पाहूया. बॅट उंचावून पहिल्यापासून त्याने जोरदार मारण्याचा चेंडू थोडासा खाली राहिलेला चेंडू आडवी बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग बाउंड्रीला चेंडू मारत होता. वेगाने हल्ला चेंडू थेट यष्ट्यांवर. सलग दुसरा फलंदाज हा त्रिफळाची धुवून तंबूत परततोय. थोडीशी घाई करताना दिसतंय. शांत वातावरण आहे. बाउन्स कमी आहे मैदानात आणि त्यामुळे खाली राहिलेला हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. जर उभ्या बॅटने खेळतो एखाद्या कव्हर क्षेत्रामध्ये हा फटका मारण्याचा प्रयत्न करतो निश्चितच बॅटला लागला असता एखादी धाव मिळाली असती. परंतु मोठी चूक करतोय. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न संजय करतोय. धारावाडी संघाला मिळतोय हा दुसरा मोठा धक्का. रविकांत रविकांत 2 फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानात पाहूया रविकांत आणि दिवाकर अशी जोडी मैदानात आहे. पाहूया जास्तीत जास्त धावा जमवावी लागणार आहेत. कारण शब्बीर कासू सारखा एक फलंदाज आहे. बाबा नार्वेकर सारखा फलंदाज आहे. वैभव आहे. जास्तीत जास्त धावा 35-40 धावा तर कराव्याच लागणार. परंतु सलामीची जोडी मैदानात तर तंबूत परतलेली आहे. पहिल्या षटकामध्ये समीर तंबूत परतला. दुसऱ्या षटकामध्ये आत्ताच नुकताच संजय तंबूत परतलेला आहे. रविकांत शब्बीरचा हा चेंडू म्हणजे दुसऱ्या षटकातला हा चेंडू त्यावेळी मात्र उभ्या बॅटने खेळून काढलेला हा चेंडू
एक धाव मात्र मिळते. खातं उघडते स्वतःचं संघाच्या धावसंख्येतही भर पडते. संघाची धावसंख्या होते 13. दुसरं षटक शब्बीर याचं. थोडासा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू, उसळी घेणारा चेंडू, छातीच्या लेवलने, खांद्याच्या लेवलने जाणारा हा चेंडू. उत्कृष्ट चेंडू. असे चेंडू मात्र ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज टाकताना आपल्याला दिसतात. अशा प्रकारचा हा चेंडू दिवाकरसाठी यष्टीरक्षक सोडवतोय. त्यामुळे निर्धाव चेंडू. पुन्हा पुन्हा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट चेंडू जोरदार उंच हवेत आहे. पाहूया चेंडू खाली कमी आहे, परंतु झेल काय घेता येत नाही. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी ही धाव पूर्ण केलेली आहे. बॉल पर्यंत पोहोचूच शकला नाही प्रमतेश आणि एक जीवदान मिळालेलं आहे आणि षटकही संपतंय. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या होते 15. राजेंद्र राजेंद्र रविकांतसाठी हलकेच कट केलेला चेंडू. राजेंद्र एक धाव. घोषित क्षेत्रात चेंडू जातोय. मधून हा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने गेला. त्या ठिकाणी घोषित क्षेत्र आहे, त्यामुळे एकच धाव फक्त मिळते रविकांतला. संघाची धावसंख्या आता 15 होते. राजेंद्र राईट आर्म ओव्हर द विकेट रविकांतसाठी. पाहूया रविकांत पहिला चेंडू खेळल्यानंतर शॉर्ट चेंडू जोरदार झटवायचा आहे. चेंडू बॅटचे टप्पे देत नाही. उसळी घेणारा हा चेंडू होता. थोडासा खांद्याचा वापर करून टाकलेला हा चेंडू राजेंद्र याने मारण्याचा प्रयत्न, परंतु बाउन्सर चेंडू एकच धाव मिळत नाही. निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा हा धीम्या गतीने टाकलेला चेंडू. चेंडू हवे क्षेत्ररक्षक खाली, यष्टीरक्षक खाली आणि बाद होतोय. धीम्या गतीने टाकलेला चेंडू थोडासा लेग स्पिन स्वरूपातला हा चेंडू होता. जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटची कडा घेतली, तिथे डोकर वरती गेला. यष्टीरक्षक सतीश भोसले कोणतीही चूक करत नाही. दरम्यान आत्ताच आम्हाला या स्पर्धेसाठी दीपकदादा पळसुले यांच्याकडून रोख रुपये 5,000 देणगी आलेली आहे. धन्यवाद दीपूदादा. खरं तर आयोजनाची जबाबदारी त्यांच्यावर मोठ्या स्वरूपात आहे, परंतु आपल्याला सगळी सोंग घेता येतात, परंतु पैशाचं सोंग घेता येत नाही. या सगळ्या दानशूर व्यक्तींची मदत मिळते आणि त्यांच्या माध्यमातूनच आपण ही स्पर्धा आपण यशस्वी करू शकतोय. त्यामुळे सगळ्यांचं मनापासून अगदी धन्यवाद, आभार. योगेश 3 फलंदाज बाद झालेत. पहिल्या षटकात एक, दुसऱ्या षटकात दुसरा, तिसऱ्या षटकात तिसरा. त्यावेळी शॉर्ट चेंडू आहे. शॉर्ट चेंडू आहे, परंतु तो बॅटचे टप्पे देत नाही. वेगाचा अंदाज, उंचीचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे 15. राजेंद्र पुन्हा शॉर्ट चेंडू उंच हवेत मारलाय. पाहूया झेलतोय का तो. झेल सुटतोय. 2 धावा मिळतात. या निश्चितच 2च धावा पाहूया. दोन्ही पंच बाबत चर्चा करतील आणि मग नक्की किती धावा, कारण दुसरी धाव घेताना मग डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू गेलाय, त्यामुळे नक्कीच दोन्ही पंचांमध्ये चर्चा होईल आणि पंचांकडून जो निर्णय असणार आहे तो अंतिम असणार आहे. त्यामुळे पाहूया तिथंच आपला निर्णय त्या ठिकाणी होतील यात काही शंका नाही. दोन्ही पंच पाहूया. संदीप आणि निरंजन म्हणजे नानू 3 धावा. ओके, 3 धावा मिळत आहेत, कारण दुसरी धाव घेताना मग नंतर डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू गेला, त्यामुळे ती एक धाव. तर 3 धावा आपल्याला मिळालेल्या आहेत खारवाडी संघाला. पुन्हा हलकेच कट केलाय पलीक क्षेत्रामध्ये चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये आणि षटक संपतं. एक धाव मिळते. धावसंख्या मात्र होते धावसंख्या 19.
19. 2 ओव्हरनंतर 14 होत्या. मी 15 घोषित केल्या होत्या, परंतु स्कोरबोर्ड, लाईव्ह स्कोरबोर्ड त्याचा ताळमेळ घेऊन श्रीकांत श्रीकांत शेवटच्या षटकातला पहिला चेंडू जोरदार तटवलेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनला. त्या ठिकाणी 100 चेंडू अडवतो, त्यामुळे एकच धाव. एखादा तरी मोठा फटका या षटकामध्ये मारावाच लागणार आहे, कारण मातब्बर असे फलंदाज दोन्ही कोंबे संघाकडे आहेत. त्यामुळे पुन्हा श्रीकांत ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू, पंच त्याला दंडित करतात, त्यामुळे एक धाव मिळते वाईड स्वरूपात. अतिरिक्त स्वरूपातली ही एक धाव हरवडी संघासाठी. संख्या 21. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकातले. पहिल्या डावातल्या शेवटच्या षटकातले 5 चेंडू शिल्लक आहेत. टाकतोय श्रीकांत श्रीकांत नार्वेकर. पाहूया राईट आर्म ओव्हर द विकेट असा मारा आहे योगेश साठी. पुढे सरसावत जोरदार हवेत चेंडू आहे. पाहूया झेल होतोय का तो, आणि बाद. फलंदाज बाद. सुरेख झेल टिपतोय त्या ठिकाणी. वैभव आहे झेल टिपतोय. प्रत्येक षटकामध्ये एक एक फलंदाज बाद झालेला आहे. योगेश बाद होतोय. सचिन अजिबात नाही, शांत अगदी वातावरण आहे. पावसानेही सूर्यदेवाला थोडस झाकून ठेवलेलं आहे. एक वेगळ्या प्रकारची उष्णता त्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळते ऊन नसताना सुद्धा. त्यामुळे सचिन पाहूया. 2 चेंडू म्हणजे अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया 4 चेंडू. पहिल्या डावातले शेवटचे 4 चेंडू. 21 धावा. मागे ठेव, मागे जरा चप्पल. सचिन चप्पल जरा मागे ठेव, म्हणजे नंतर क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक त्यातून पडू शकतो. ओके, धन्यवाद, थँक्यू. पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट अनुभवायला मिळतं. हेच खरं ग्रामीण क्रिकेट आहे. तोच जुना थरार, जुना अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. सगळे अनुभव मिळत आहेत. त्यावेळी एक स्टंपच्या बाहेर चेंडू आहे, त्यामुळे पंच पुन्हा एकदा दंडित. दुसरा वाईड चेंडू या षटकातला आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसरा चेंडू वाईड, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथा चेंडू वाईड. म्हणजे एक सोडून एक बस. साधारण 12 चेंडू टाकण्याचा विचार दिसतोय म्हणजे श्रीकांतचा. एकच षटक मिळतं, आपण जरा भरपूर बल टाकून घेऊया असा विचार श्रीकांतचा असावा. यावेळी मागे बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या नीटच्या टप्प्यात येत नाही, अंगावर चेंडू आदळतोय आणि एक धाव मात्र मिळते थाराळवाडी संघाला. धाव संख्या 23. पाहूया दिवाकर, वंडन बॅट्समन दिवाकर. पाहूया एखादा मोठा फटका आपल्या शरीरयष्टीच्या मनात निश्चितच मारणार, प्रयत्न तर करणार. जोरदार उंच हवेत आहे चेंडू. पाहूया चेंडू खाली स्वतः श्रीकांत अतिशय झेल घेण्यात पटाईत आहे, परंतु यावेळी मात्र चूक करतोय. स्वतःच्या गोलंदाजीवर स्वतः झेल घेण्याची त्यांना सवय नाही, कारण मुख्य संघातून आपल्या कोंबे संघाकडून मुख्य संघाकडून खेळताना मात्र त्यांना कधी गोलंदाजी मिळत नाही. 25. शेवटच्या षटकातला हा चेंडू श्रीकांतचा दिवाकरसाठी जोरदार चढवलेला आहे. चेंडू उंच हवेत आहे. बाबा चेंडू खाली झेल टिपतोय आणि फलंदाज बाद होतोय. या षटकामध्ये दुसरा फलंदाज बाद होतोय. फटका मारायचा परंतु समीर समीर टू. शेवटचा शेवटचा चेंडू, पहिल्या डावातला शेवटचा चेंडू श्रीकांत कडून. 20 धावा. पाहूया त्या शेवटच्या चेंडूवर काय घडतंय. षटकार मारतोय, चौकार मारतोय फलंदाज. जोरदार तटवायचा आहे. बाद. फलंदाज बाद होतोय धाव घेण्याच्या नादात. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू. यष्टीरक्षक सतीश भोसले कोणतीही चूक करत नाही आणि त्यामुळे 26 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडू 26 धावा कोंबे संघाला. चला सरावडे संघ लवकरच क्षेत्ररक्षण सजवून आम्हाला सहकार्य करा, जेणेकरून त्याला पाणेरे आणि 99 बॅच लिजंड दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी उपस्थित दाखवायचे.
संदीप संदीप वारी वैभव ठुकरूलला फोन करा. सुरुवात करूया कारण यानंतरची मॅच रमेश 11 पाणेरे वर्सेस SMS 99 बॅच लिजंड अशा प्रकारची मॅच आहे. त्यानंतर भगवती कशेळी आणि VCC रुंडे या दोन संघादरम्यान मॅच होईल. त्यानंतर मॅच होणार आहे ती महाकाली लिजेंड्स ब आणि त्यानंतर होणारा जो सामना आहे रमेश 11 पाणेरे आणि 99 बॅच लिजेंड यांच्या विजेत्या संघाबरोबर होणार आहे. त्यानंतर आजचा जो संघ जिंकेल तो संघाची मॅच नंतर 12 वाजता महाकाली लिजेंड्स अ बरोबर होणार आहे. त्यानंतर 10:30 वाजता सामना सुरू होणार तो भगवती कशेळी आणि VCC रुंडे यातनं जो संघ जिंकेल तो जयवान बेनगी बरोबर. त्या अगोदर महाकाली लिजेंड्स व पाणेरी 99 बॅच यांच्यामध्ये विजेता संघाबरोबर त्यातून जो जिंकेल तो खोडकरवाडी संघाबरोबर खेळेल. अशा प्रकारे 3 गटातून 3 संघ येतील. 2 टॉपर जे असतील त्यामध्ये सरासरीनुसार जे 2 टॉपर असतील ते क्वालिफायर मॅच खेळतील. त्यामध्ये जो जिंकेल तो डायरेक्ट फायनलला जाईल. जो हरेल तो एलिमिनेटर मॅचमध्ये खेळेल पुन्हा. तो खेळेल तो 3 गटातून तिसरा आलेला जो संघ आहे त्याच्यासोबत खेळेल. त्यातून जो विजयी होईल तो फायनलसाठी पात्र होईल. अशा प्रकारे IPLच्या स्वरूपात ही अंतिम फेरी ठरवलेली आहे या ठिकाणी. दरम्यान सामनाही खेळवण्याचा आमचा मानस आहे. नाटे लिजंड्स विरुद्ध बेस्ट ऑफ आडिवरे चा एक सामना खेळवण्याचा आहे. परंतु पाऊस ऊन वारा ऊन असू दे परंतु वारा आणि पाऊस सौरभ दादा म्हणतात पाऊस असला तरी चालेल परंतु वारा परत नको. कारण बेनगीचा जो थरार बेनगीचा व्हिडिओ एवढा व्हायरल झालेला आहे. अतिशय भयानक तो प्रसंग होता. अक्षरशः मंडप तो उडून गेला. खेळाडूही काही पडले काहींना दुखापती झालं परंतु गंभीर काही घडलं नाही. हे सुदैव महाकाली आपल्या पाठीशी आहे. तो अतिशय भयानक तो प्रकार होता आणि तसा प्रकार या ठिकाणी निश्चितच होणार नाही सौरभ दादा. कारण हे जे ग्राउंड आहे हे ग्राउंड राखण देवीचं ग्राउंड असं म्हटलं तर या गावाची राखण देवी या बाजूला जो आंबा दिसतोय 2 नंबर आंबा त्या ठिकाणी राखण देवीचं स्थान आहे. तिथे मूर्ती आहे. त्याच्या छत्रछायेखाली आपण खेळतोय त्यामुळे निश्चितच इथं काही घडणार नाही. उन्हापासून त्रास नको म्हणून थोडीशी सावलीही आम्ही केलेली आहे. माझ्या मते निसर्गाने सूर्याच्या समोर का शेडनेट बांधलंय काय म्हणायला हरकत नाही. पण ऊनही नाही आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंची साथ आम्हाला मिळणं गरजेचं आहे. लवकरात लवकर सामना सुरू करा. सलामीची जोडी नेहमीप्रमाणे 26 धावांचं आव्हान घेऊन मैदानात गेले कोंबे संघाची शब्बीर आणि राजेंद्र उर्फ बाबा. सलामीचा गोलंदाज हा योगेश ओके योगेश राईट आर्म ओव्हर द विकेट. स्टार्ट. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. क्षेत्ररक्षणाची पाहणी केल्यानंतर 5 आणि 4 अशा प्रकारे क्षेत्ररक्षण असणं अत्यंत गरजेचं आहे. पाहूया योगेश शब्बीर साठी ओव्हर पिच चेंडू लॉंग ऑन पडलं जोरदार मारतोय. 1 बाउन्स चेंडू अडवला जातोय. 1 धाव मिळते. जोरदार फटका. अतिशय टच मध्ये असलेले हे दोन्ही खेळाडू आहेत अजूनही आपल्या मुख्य संघाकडून खेळताना दिसतात. त्यामुळे मी मगापासून म्हणतोय तेच की 40 वर्षावरील तरुणांचा हा क्रिकेटचे सामने आहेत. ही क्रिकेटची स्पर्धा आहे आणि हे 2 तरुण मैदानात आहेत आणि तरुणालाही लाजवेल असं खेळ करताना दिसत आहेत. 25 वर्षाखालील वरील खेळाडू नाही हा हलकेच खेळला. बाबाची ही कमाल आहे. क्षेत्ररक्षणाची पाहणी करून मात्र चेंडू तो तटवतो आणि 1 धाव आणि एकेरी धावेबरोबर दुहेरी धावे घेण्यात अतिशय तरबेज. त्या प्रकारे पहिला चेंडू आयुष्यातला बाबाने खेळला तेव्हाची जी त्याची शरीरयष्टी आहे तो आत्ताचा चेंडू खेळेपर्यंत त्याची शरीरयष्टी तशाच प्रकारची आहे. उंच हवेत चेंडू नो मॅन्स लँड मध्ये चेंडू त्या ठिकाणी थोडीशी ढिलाई. चेंडू पडतोय. झेल घेण्यासाठी क्षेत्ररक्षकच नाही त्यामुळे 2 धावा मिळतात. मी मगाशीच म्हटलं की दोन्ही फलंदाजांची रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चपळाईची आहे. ज्या ठिकाणी 1 धाव आहे त्या ठिकाणी कधी दुसरी धाव घेतली ते कळत नाही क्षेत्ररक्षकाला. त्या प्रकारचे दोघेही फलंदाज आहेत. जोरदार तटवा ही मात्र चूक करतोय शब्बीर. सामना लवकर त्याला संपवायचा असं दिसतंय. कारण नेट रन रेटचा सुद्धा विषय येऊ शकतो भविष्यात. त्यामुळे योगेश राईट आर्म राऊंड विकेट म्हणजे स्वतःच्या उजव्या हाताने आणि पंचांच्या ही उजव्या बाजूने असा हा मारा असणार आहे. शॉर्ट चेंडू
हा अंडरआर्म शॉट मारला होता. म्हणजे सुंदर, सुंदर क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळतं समीरकडून. एकच धाव मिळते यावेळी. अशी म्हटलं तुम्हाला, की बाबा मोठे फटके काही सुरुवातीला मारत नाही. स्क्वेअर लेग बाउंडरी लाईनच्या डोक्यावरून षटकार मारायची त्याची जी सवय आहे, ती मात्र तो टाळतोय. एकेरी दुहेरी धावून भर देतो, कारण टार्गेट मोठं नाहीये. 24 चेंडू 26 धावा करायच्या आहेत. यावेळी मात्र हलक्या बॅटने तो मिडविकेटच्या दिशेने चेंडू मारतोय. त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाल्यानंतरही 2 धावा मात्र सहजरित्या मिळतात त्या बाबा नार्वेकरला आणि कोंबे संघाची धावसंख्या होते मात्र 7. 26 धावांचं आव्हान आहे. 4 षटकामध्ये 26 धावा करायच्या आहेत. पहिल्या षटकात धावा झालेल्या आहेत 7. त्या सामन्यामध्ये संपलंय. संपलंय. 6 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या धाव, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा, चौथा चेंडू निर्धाव, 5व्या चेंडूवर 1, त्यानंतर 2 धावा. अशा प्रकारे 6 चेंडू झाले. म्हणजे पहिलं षटक संपतंय. 7 धावा झालेल्या आहेत. आवश्यक ती धावगती राखलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. कुठलाही मोठा फटका नाहीये. धावून धावा काढलेल्या आहेत. सुंदर रणनीती आखलेली आहे. पाहूया आता मात्र दुसरा जो गोलंदाज असणार आहे, तर टिचून गोलंदाजी करावी लागणार आहे. सचिन. या स्पर्धेमध्ये अजूनपर्यंत 2 षटकं निर्धाव टाकलेली आहेत. जे असंही होऊ शकतं 4 ओव्हरच्या मॅचमध्ये एखादा गोलंदाज निर्धावी षटक टाकू शकतो. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करू शकतो. सचिन राईट आर्म ओव्हर द विकेट दुसरं षटक घेऊन वेगाने टाकलेला चेंडू. काय वेगाने जातोय बघा चेंडू. शॉर्ट चेंडू आडव्या बॅटने कट करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडूचा वेग एवढा होता की बॅट येण्या अगोदरच चेंडू निघून गेला आणि 2-4 पावलं धावल्यानंतरही एवढ्या वेगाने येत असेल तर पहा खांद्याचा काय वापर होत असेल त्या गोलंदाजाच्या. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू यावेळी पुढे सरसावत शॉर्ट चेंडू आहे आणि पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे निश्चितच बाबा वारिकेचा अनुभव पणाला लावावा लागणार आहे. तसंच तो करतोय. काहीतरी कानमंत्र देण्यासाठी पुढे सरसावतोय शब्बीरला. कशा प्रकारे चेंडू खेळला पाहिजे, आपल्याला धावा किती करायच्या आहेत, मोठा फटका मारायचा की नाही, की एकच धाव घेऊया किंवा धावून धावा काढूया, अशा प्रकारचा हा कानमंत्र निश्चितच बाबाकडून असणार आहे. पुन्हा सचिन यावेळी मात्र जोरदार तटवतोय. 1 धाव तर पूर्ण केली. एकच धाव मिळते. सुंदर थ्रो होतोय. या ठिकाणी राजवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्री अजितदादा शृंगारे यांचे इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. अजितदादा. चला सचिन आपल्या षटकातले 3 चेंडू त्यांनी टाकले आहेत. फक्त 1 धाव त्याने मोजलेली आहे. होय पुन्हा यावेळी मात्र हलकेच करतो. हा फेवरेट शॉट आहे बाबाचा. या साईडला खेळण्यात स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळण्यात बाबा अतिशय तरबेज आहे आणि 1 धाव वसूल करतोय, कारण त्या ठिकाणी घोषित क्षेत्र आहे. डिक्लेरेशन बॉक्स आहे तिथे चेंडू जातोय आणि त्यामुळे एकच धाव मिळते बाबाला. होय अचूक 4 चेंडू 2 धावा. मी म्हटलं तसंच की थोडंसं टिचून गोलंदाजी करावी लागणारच आहे, कारण जर रोखायचं असेल तर. कोंबे संघाला पाहूया. धाव संख्या 9 झाली आहे. पहिल्या षटकात 7 आणि या षटकामध्ये अजूनपर्यंत 2 धावा. त्यामुळे पुढे सरसावत जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या नीटच्या टप्प्यात आला नाही. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे. या दुसरी ही धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न. 2 धावा ही पूर्ण केल्या नाही. तिसरी ही धाव. 3 धावा. कारण डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू नाही, तो बाहेरच मैदानातच होता आणि त्यामुळे तो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जायला काय याची वाट पाहिली. मी तुम्हाला मागे सांगितलं की हे दोन्ही फलंदाजी रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चपळाईची आहे. ते 3 धावा वसूल करतात. मोठी चूक करतात मात्र. थोडीशी क्षेत्ररक्षणात ढिलाई दिसते. पुन्हा सुरेख चेंडू होता सचिनचा. पुन्हा एकदा जोरदार तडवाचा चेंडूने बॅटची कडा घेतलेली आहे. यावेळी निश्चितच 1 धाव. यावेळी 1 धाव मात्र. एकच धाव मिळते. षटकही संपतंय. सुरेख षटक सुरेख गोलंदाजी पाहायला मिळालेली, आपल्याला वेगवान गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. धावसंख्या दिलेली 13, म्हणजे अजूनही 13 धावा. 12 चेंडू 13 धावा झाल्या आहेत आणि 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. सलामीची जोडी मैदानात आहे. पाहूया व्हीसीसी कोंबे
आता कशा प्रकारे रणनीती आखतायत ते पाहूया. पुढचा गोलंदाज कोण? निश्चितच संजय असेल. संजय हा अष्टपैलू खेळाडू आहे, उत्कृष्ट असा फलंदाज आहे. यापूर्वी त्याने यष्टिरक्षणही केलंय आणि आता गोलंदाजीसाठी आलेला आहे. होय, हे षटक आहे, हे निर्णायक आहे. या षटकामध्ये जर टिचून गोलंदाजी केली, फलंदाजाला जखडून ठेवलं, तर मात्र पुढच्या षटकामध्ये खूपच मजा येणार आहे. परंतु पाहूया, अनुभवी असा फलंदाज मैदानात आहे बाबा. त्याला साथ देतोय शब्बीर. संजय संजय राईट आर्म विकेट शॉट, चेंडू पाहूया पॉइंटला उंच हवेत मारलेला आहे. एक धाव तर पूर्ण केली आहे. बाउंड्रीच्या दिशेने चेंडू जातोय आणि चौकार वसूल करतोय. उसळी घेणारा हा चेंडू होता. पॉइंटच्या डोक्यावरून उंच हवेत मारला. क्षेत्ररक्षक खूपच दूर. चेंडू उडेपर्यंत चेंडू सीमारेषेच्या पार. चौकार. ऐन मोक्याच्या वेळेला चौकार वसूल करतोय. ज्या ठिकाणी टिचून गोलंदाजी पाहिजे होती त्याच ठिकाणी मात्र थोडीशी हाराकिरी करताना दिसतोय. चुकीचा चेंडू टाकतोय. पुन्हा संजय बाबासाठी. त्यावेळी शॉर्ट चेंडू स्क्वेअर लेगला जोरदार मारायचा. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये मी मगाशीच म्हटलं तसं सुरुवातीला बाबा या ठिकाणी चेंडू मारत नव्हता, कारण घोषित क्षेत्र आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळते. म्हणजे 2 चेंडूत 5 धावा तर झालेत. एकूण धावा झालेत 18. 8 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 10. हा, यावेळी उसळी घेणारा चेंडू होता. खांद्याच्या लेवलने, कानाच्या लेवलने जाणारा हा चेंडू नो नो म्हणून घोषित केलेला आहे. नो म्हणून घोषित केलेला आहे. नो चेंडू, त्यामुळे एक अतिरिक्त धाव मिळते. धाव संख्या 20. शॉर्ट चेंडू निश्चित होता, बाबाने मारला असता, परंतु सुरसुरा चेंडू कधी जमिनीलगत गेलेला हा चेंडू होता. पुढे सरसावत उंच हवेत मारलेला लॉंग ऑन पडल्याच्या बाहेर 6 धावा आणि हा सामना मात्र कोंभे संघाने जिंकून पुढच्या फेरीत प्रवेश केलेला आहे. धन्यवाद थारवाडी संघाला देईन, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलात. आपला प्रवास इथंच थांबलाय, परंतु अतिशय सुरेख खेळ आपण केलात. खिलाडूतीने खेळ केलात, एक आदर्श निर्माण केलात. त्याबद्दल तुमचे मंडळाच्या वतीने आभार आणि निश्चितच पुढच्या सीझनसाठी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील. पुढचा सामना रमेश 11 पाणेरे आणि SMES 99